द नेक्स्ट बॉल जीवन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती राईट अमोर द विकेट. यावेळेस मयूर स्ट्राईक एंडला ऑन साईडला अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय बॉलला उचललाय फेकलाय तोपर्यंत एकच धाव. याच दरम्यान आपण पाहतोय ऍक्ट्रेस आपण पाहतोय मराठी सिरियल ज्यांनी काम केलंय आणि सुप्रसिद्ध असे ऍक्टर आहेत ऍक्ट्रेस आहेत नक्कीच त्यांचे इथे आगमन झालंय. सन्मान्य पूजा मॅडम इथे उपस्थित झाल्या त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम. पूजा दिवेकर मॅडम यांचं इथे आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य महेंद्रजी दिवेकर साहेब त्यांचं देखील इथे आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम. साहेब आपण या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय पूजा मॅडम इथे उपस्थित झाल्या आहेत कारण की मोठमोठ्या आपण पाहतोय सिरियलमध्ये ज्यांनी काम केलंय मराठी ऍक्ट्रेस आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालं या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम मॅडम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत. झी मराठी असेल कलर्स मराठी सोनी मराठी या चॅनलवरती आपण जरूर त्यांना पाहत असतात आणि त्यांचं इथे आगमन झालं सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सो टू मॅच चालू असलेली मॅच एका बाजूला आदेश प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना यावेळेस अथर्व टायगर्स ही मॅच पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी जीवन भोईर बॉलिंग ट्रॅकवरती रफ्तार का सौदागर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. योगी बैलांचे मालक देखील आहेत सातत्याने महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव योगी बैल आणि भारत बैलाचे देखील ते मालक आहेत. जीवन भोईर बॉलिंग ट्रॅकवरती राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साईडला फिल्डर नाही आहेत आणि नक्कीच फिल्डर लॉंगॉनच्या दिशेने होते डीपमधून तिथून धावत आले आहेत कव्हर केलं आणि एकच धाव मिळेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आता मयूर दिवेकर. ही मॅच एक बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. संपूर्ण दिवेकर फॅमिली आज उपस्थित आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मयूर दिवेकरला पाहतोय फिल्डिंग करत असताना अजिंक्य दिवेकर त्यानंतर संपूर्ण आपण पाहतोय पूजा मॅडम देखील आहेत त्यानंतर साहेब देखील आहेत इथे आणि देवांश देखील आहे. संपूर्ण आज दिवेकर फॅमिली आहे सर्वगुण संपन्न अशी फॅमिली आहे आणि आज उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. बोलत या नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलं यावेळी फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा खणखणीत सिक्सर षटकार. थँक्यू सो मच आणि नक्कीच संधी आहे अथर्व टायगर्सच्या बॅट्समॅनसाठी. सलगचे जर 3 षटकार जर आले लगातार तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्या वतीनं. नक्कीच यावेळेस आपण पाहतोय सन्मान्य महेंद्रजी दिवेकर साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला या षटकारासाठी. आल्या आल्या आपण पाहतोय चालतं फिरतं एटीएम म्हणून ज्यांची ओळख आहे महेंद्रजी आपण पाहतोय इथे उपस्थित आहेत महेंद्रजी दिवेकर त्यांच्या शुभाशयापणे देण्यात येईल. मयूरसाठी कॅश प्राइज आलाय महेंद्रजी दिवेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला या षटकारासाठी. काय फटका होता सुरेख फटका. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे तेजस बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 9 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात 9 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं तेजस बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतो बॅटर अमन आहे नॉन स्ट्राईक एंडला मयूर दिवेकर. एक चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. चला अजिंक्य सर वेळ घेऊ नका बघा वेळ फार कमी आपल्या इथे. आज 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि जवळजवळ 10:30 वाजत आलेत त्यामुळे अजून जर पाहिलं तर 8 मॅच यापुढे कव्हर करायचे आहेत मित्रांनो. बॉल या नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिल्या बॉलवरती यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता पूर्णपणे स्टँडच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय की काय. नो बॉल आहे एस बघा यावेळेस नो बॉल आला पूर्णपणे अंपायर देखील लक्ष देऊन आहेत. 6 प्लेयर आपण पाहतोय पूर्णपणे नियम हे सर्वांना सेम आहे मित्रांनो. धावफलक पोहोचले 10 या धावसंख्येवरती 10 ऑन बोर्ड. नो बॉलचा कॉल होता आणि फ्री हिट आहे. पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल आलाय फ्री हिटचा कॉल. लॉंग ऑफला आपण पाहतोय लक्की आहेत लॉंग ऑनला देखील फिल्डर. बोलतो यार पहिला बॉल फ्री हिटचा कॉल आहे ऑन साईडला टर्न केलाय जीवन भोईर तिथे आहेत धावतात बॉलच्या मागे आणि फक्त रातील धावत बॉल चाललाय सीमा पार आलेला हा चौकार 4.
सनी आपल्याला विनंती असेल आपण चेक करा नक्कीच. येस ते अंपायरने नक्कीच तुम्हाला कळवतील. ॲक्शनसाठी मागणी आली आहे. ऑब्जेक्शन घेतलंय गोलंदाजावरती. येस बॉल तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअरच्या दिशेने फटका सजवलाय. नो बॉलचा कॉल आला. अंपायर सांगतात पाहावं लागेल यावेळेस किती धावा मिळतील. नो +1 2 धावा मिळतात. याची नोंद घ्या. हेच बघा पूर्ण टुर्नामेंटसाठी हा गोलंदाज बॅन असेल हे नियम आला आयोजन कमिटीच्या माध्यमातून. कारण की थ्रू गोलंदाज बाद केला जाईल या स्पर्धेचा नियम आहे. सर स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज बॉलर टीम. उमेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फ्रीडचा बॉल आहे. या अंपायर देखील सांगतात. अंपायरचा हाताचा हेलिकॉप्टर देखील ऑन आहे. फ्रीडचा बॉल. फ्री हिट. ओहो यावेळी बेटची लिडिंग एज मिस टायमिंग स्ट्रोक होता. आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅक प्रॉपरली आला नाहीये आणि 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा त्या फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 16 ऑन बोर्ड. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा. यावेळी ऑन टॉस फटका केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा पार आलेला हा चौकार. 4. मास्टर देखील रंगात आहेत आणि आपले अंपायर देखील रंगात आहेत. डान्सिंग अंपायर म्हणजे ओळख आहे विष्णू शिंदे सर इन ॲक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. काल देखील मनोरंजन भरपूर आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्लोवर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन. ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहेत ना तो गोलंदाज आपण पाहतोय कधीच अपयश ठरत नाही आणि त्याचप्रमाणे आता गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. चौकार जरूर आला. त्यानंतर कमबॅक मित्रमंडळीने केलंय. गोलंदाजाने शांत ठेवण्याचं काम केलं बॅटरला. पुन्हा एकदा यावेळेस फटका लाजवाब चाबूक फटका बॉलला पाठवलाय. सीमा रेखा पार. चौकार. 4. बॉल आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खा बॅटिंग करतोय यावेळेस मयूर दिवेकर ऑन फायर. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे धरमपाजी धावतात. फक्त रातील धावत बॉल चाललाय सीमा पार. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा मयूरच्या बॅट मधून क्लासिकल. चौकार. 4. दरम्यान आपण पाहतोय गणेशजी जगताप साहेब त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ आपण पाहतोय टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. विनंती असेल. 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला आणि 28 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्यला आपण पाहतोय. अजिंक्य सर दिवेकर एक मोठं नाव आहे. सातत्याने आपण त्यांना पाहत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना. परंतु आता मात्र पूर्णपणे टीमची जिम्मेदारी आहे. आदेश प्रतिष्ठान हे देखील नाव फार मोठं आहे आणि त्या संघातून खेळत असताना अजिंक्य दिवेकरला आपण पाहतोय.
बोलतो पहिला बॉल. अमन आहे स्ट्राईक वरती. पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय की काय. फिल्डर नाही आहेत. नो मॅच लँडिंगला चेंडू आदळतोय आणि बघता बघता 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक यावेळेस आपण पाहतोय तिसरं चालू आहे प्रगतीपथावरती. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि तब्बल 30 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुरुष एकदा बॉल होता. नेक्स्ट बॉल हाफ टाकर बॉल होता. फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसलाय. षडयंत्र रचलं होतं आणि त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी करत असताना फलंदाज बॅक टू डकआउट बाद. मैदानाच्या आतमध्ये सुशांत इनाट नंबर 3 वरती. टोकन नेम आपण बंटी तर सातत्याने पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन स्थिरावलाय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. न्यू बॅटर सुशांत गेलेत मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य देवेकर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 शाता साहेबचा खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते. बिग फाट बॅटल आहे. कोण जिंकेला सामना सांगता येणार नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच चालू आहे. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि बॅकवर्ड एजमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकदम मिळेल. आता मात्र एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय देवांशे काका बॅटिंग करतात बॉलिंग ट्रॅक वरती. देवांशे पप्पा असं बॅटल. छोटे मिया बडे मिया कोण बाजी मारेल. एक चांगलं बॅटल जरूर पाहायला मिळतोय. कोण जिंकेल मॅच. आता मात्र लढत चालू आहे. पराकाष्ठा चालू आहे दोन्ही भावांच्या माध्यमातून ही मॅच आहे. एका बाजूला अजिंक्य दुसऱ्या बाजूला मयूर. वॉट अ बॅटल. यावेळेस रिव्हर्सचा फटका. काय लाजवाब फटका आहे. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. चौकार 4. मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. मजा येते या मॅच पाहण्यामध्ये कारण की बॅटल आहेत. आता मात्र नाती गोती सर्व विसरावे लागतील. या मॅच मध्ये पूर्णपणे पराकाष्ठा मेहनत करावी लागेल. यावेळी दुसऱ्या बॉल वरती वा 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 क्या बात आहे. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. सिक्सर. देवांच्या चेहऱ्यावरती देखील काय करायचं त्याला देखील माहिती नाहीये. हसायचं की रडायचं हेच मित्रांनो क्रिकेट आहे. इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एका क्षणावरती क्रिकेट हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं. त्यालाच मात्र क्रिकेट म्हटलं जातं आणि हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मेहनत मात्र दोन्ही बाजूने चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय छोटा भाऊ दुसऱ्या बाजूला मोठा भाऊ. ही मॅच या बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच पाहायला मिळतोय. कडा मुकाबला जारी आहे. नेक्स्ट बॉल सुंदर यावेळी सन्मानित केला जातोय. स्ट्राईक रोटेट केली आहे. त्याला देखील माहिती आहे हे क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने मोठा क्रिकेटर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्याला देखील माहिती आहे धावा भरपूर पाहायला मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 ऑन बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक झालंय तोपर्यंत जाऊया डीजे कक्षामध्ये. ओ ड्युटीचे
चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. डीजे मास्टर क्या बात आहे. डीजे मास्टर देखील आपण पाहतोय ज्याप्रमाणे सिच्युएशन चालू आहे त्याप्रमाणे डीजे वाजवतात. त्यांचं देखील कौतुक केलं जाईल. डीजे बॉबी सुरेख संगीत आपल्याला जरूर ऐकायला मिळतोय. 3 ओव्हरच्या अखेरीस खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 42 या धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळतोय. नक्कीच शुभमदा पाहिला तर कालच्या दिवसात हायएस्ट स्कोर 77 आहे. तो इथे मात्र ब्रेक केला जाईल का हे आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण की अजून 2 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 42 धावा त्या फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 42 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅकवरती जीवन भोईर. रफ्तार का सौदागर बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल फुटवरचा इस्तेमाल केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत धरमपाजी तिथे आहेत आणि यस 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. शिवप्रतिष्ठान आयोजित SPPL 2025 तरार. यावेळीस काय फटका आहे लाजवाब. बॉल लाजवाब. इथे मात्र मॅक्झिमम पाठवलाय. सीमा पार आलेला हा खणखणीत मयूरच्या बाट मधून क्लास दाखवत असताना चौकार षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 50. टीमची टोटल आपण पाहतोय हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आपल्या टीमची. 50 धावा झालेल्या आहेत कंप्लीट. क्या बात आहे. नेक्स्ट बॉल बॉल होत्या जीवन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हा यावेळेस नजाकत बराचसा स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर होते पॉइंटला आणि एकच धाव मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु यावेळेस एकच धाव मिळत असताना चिकी सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय यावेळेस बॅटिंग करत असताना सुशांत आहेत. बॅटिंग करत असताना आपण जरूर चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळतो. अथर्व टायगर्स सन्मान्य कुळगाव नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अर्जित तुकाराम सुरवळ साहेब यांचा संघ आहे. अथर्व टायगर्स ओंकार सुरवळ. अथर्व टायगर्स यावेळीस क्या बात आहे. यावेळीस आता सुशांतच्या बाट मधून एक सेर तो दुसरा सव्वा. विष्णू शिंदे सरांचा डान्स जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. क्या बात आहे क्या बात आहे. टाळ्यांचा गजर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच शुभमजी पवार आणि आयोजन कमिटी यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय विष्णू शिंदे सर तुमच्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे अक्रॉस लाईन खेळायचं होतं ऑन साईडला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आज आपण पाहतोय. मनोहरजी भोसले साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम साहेब आपला या स्पर्धेच्या माध्यमातून. परत एकदा बॉल त्या फुटवरचा इस्तेमाल करायचा होता. लाऊड अपील आणि यस इथे मात्र परतावं लागेल. धक्का लागत असताना महत्वाची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. बंटी बॅक टू डकआउट फलंदाज बाद. आशिष आलेत बॅटिंगला. आशिष तिवारी अर्थातच गोलू या नावाने प्रसिद्ध आहे. नक्कीच यावेळेस कॅश प्राइज आलेला आहे आदेश प्रतिष्ठान या संघासाठी. हा सामना जर आदेश प्रतिष्ठान या संघाने जिंकला तर इम्रान शेख यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि संध्याकाळी तुम्हाला नक्कीच मेजवानी असेल भाऊचा दाबा या दाब्यावरती. आणि संघ मालक आपण पाहू शकतात डाऊन टू अर्थ असं हे व्यक्तिमत्व आहे इम्रान शेख.
बॉलर तयार. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. पहिला बॉल यावेळीस वेलकम टू द ग्राउंड सांगत असताना स्वॅग से करते हुए स्वागत आलेला हा मयूरच्या बाट मधून धमाकेदार षटकार सिक्सर. 3 षटकार जर आले ना तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीमचे संघ मालक आहेत आणि बदलापूर नगर परिषदचे माची नगरसेवक या स्पर्धेचे घटक या स्पर्धेचे शिल्पकार. ओहो यावेळेस हेलिकॉप्टर फटका होता. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि यावेळीस 2 धावा कंप्लीट. चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चप्पळाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम हे प्रेक्षक करत असतात. प्रेक्षक राजा हीच आपली प्रजा असते मित्रांनो. क्रिकेटवरती पूर्णपणे अतूट नातं प्रेक्षकाने क्रिकेटचं जरूर पाहायला मिळतो. आणि मान्यवर देखील उपस्थित आहेत पांडुरंगजी पाटील साहेब. त्यांच्या देखील आपण पाहतो शुभेच्छा आल्या त्या दोन्ही टीमसाठी. पुन्हा एक यावेळेस फटका. खोलवा टप्प्याचा बॉल होता खोदून काढला. पायामध्ये आलेला बॉल उडवला ऑन साईडला मिड विकेटच्या मध्ये. फिल्डर आहेत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाव. सलग आपण पाहतो बॅक टू बॅक 2 धावा जरूर आलेत. धावांचा जर विचार केला तब्बल 49 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय मयूर दिवेकर. फक्त 1 धाव दूर आहे हाफ सेंचुरी पासून. अर्धशतक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणाचं झालं नाहीये. हे कंप्लीट होईल का ते पाहणं फार गरजेचं आहे. ओहो बॅकफुट लंब पंच केलाय. काय लाजवाब या चौकाराने ही हाफ सेंचुरी आपली पूर्ण केली. बॅट टाकवायची मित्रांनो. विनंती असेल मित्र बॅट टाकव. मयूर दिवेकर लाजवाब टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू मयूर दिवेकर हाफ सेंचुरी आपली कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस विस्फोटक बॅटिंग जरूर पाहायला मिळते. 6 धावा आहेत या सिक्सर मिळेल. बघा ती लाईन आहे तिथे कोणी बघितलं असेल तर सांगा विनंती असेल. तिथे आहेत आपले प्रेक्षक आहेत. इम्रान लाईन आहे लाईन बघा लाईन देखील आहे बघा लाईव्हच्या माध्यमातून देखील चेक केलं जाईल. चला सगळ्यांनी तिथे जाऊ नका. चला सगळ्यांनी जाऊ नका तिथे विनंती असेल. आपण मागे या. फिल्डिंग तशी ठेवा फक्त अंपायर तिथे असतील. चला लाईन आहे बघा अंपायर. हेच बघा लाईव्ह देखील चेक केले. 6 धावा आहेत. षटकार आहे. चला षटकार आलेला आहे. चला अंपायर आपण ऑनफिल्ड या. 6 धावा आहेत आणि ऑनफिल्ड आपण पाहतोय धावफलक जम पोहोचले तब्बल 73 धावा. 73 ऑन बोर्ड तब्बल 73 धावा. त्यामध्ये वैयक्तिक खेळी मयूर दिवेकर वॉटर बॅटिंग पूर्णपणे वेळकाळ मयूर दिवेकरच्या बाजूनी नक्की झुकली. ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठे नाव मयूर दिवेकर. मैदानाच्या आतमध्ये मयूर दिवेकर या नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात आहे. क्या बॅटिंग चालू आहे पूर्णपणे अटॅचिंग बॅटिंग धमाकेदार बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु आपण जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये अजिंक्यची बॅटिंग पाहण्यासारखी होणार आहे. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. देवेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल यॉकलेनचा बॉल होता खोदून काढला ऑन साईडला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम केलंय आणि डॉट बॉलची सांगताय. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय जरूर. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल बॉल तयार. फुटवर्कचा इस्तेमाल केला. काय फट काय लाजवाब. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. आलेला हा शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा षटकार सिक्सर. पण 80 धावा झालेल्या आहेत आणि
80 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हायएस्ट स्कोर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 30 बॉल आणि तब्बल 80 धावांची गरज आहे मित्रांनो. बॅटिंग मयूर देवेकरची आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. नाबाद खेळी केली आहे आणि तब्बल 61 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. का बॅटिंग आहे, लाजवाब बॅटिंग. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आपण पाहतोय आदरणीय पूजा मॅडम यांचा यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जाईल. नक्कीच विनंती असेल, मी विनंती करेन सन्माननीय नक्कीच शुभमजी पवार यांच्या शुभाचे आपण इथे पाहतोय त्यांचं देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. मी विनंती करेन शुभमजी पवार आपण या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. जोरदार टाळ्या मित्रांनो. आपण पाहतोय मॅडम इथे उपस्थित झालेत कारण की मोठमोठ्या सिरियलमध्ये आपण त्यांना पाहतो काम करत असतात. झी मराठी असेल, सोनी मराठी, कलर्स मराठी कार्यक्रमात ते काम करतात. ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यम मनपूर्वक आभार. तदनंतर सन्मान्य महेंद्रजी दिवेकर साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन सन्मान्य सोमकार या आपण आपल्या शुभाचे त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. सन्मान्य महेंद्रजी दिवेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक गोड मोमेंट या स्पर्धेचा देण्यात येईल जरूर. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय बिग फिट युनिसेक्स जिमचे प्रॉपर्टर अर्थातच अंकुजी भोसले साहेब यांचा यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. दादा सातत्याने आपण पाहतोय मोलाचा वाटा असतं, सियाचं वाटा असतं आणि टीमचे ओनर देखील आहेत, त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. दादा या सातत्याने एक डॅशिंग व्यक्तिमत्व, हसमुख चेहरा आहे, सातत्याने मदत जरूर असते. युनिसेक्स जिम आपण पाहतोय बिग फिट. जोरदार टाळ्या मित्रांनो अंकुश दादासाठी. थँक्यू सो मच दादा, असं सातत्याने मदत करत राहा. थँक्यू सो मच. आणि त्याच दरम्यान आपले लाडके गणेश दादा जगताप यांचा देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. संघ मालक देखील आहेत. येस आपण या आपला देखील यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. मी विनंती करेन चला या आपण गणेश दादा जगताप म्हटलं तर सातत्याने हसमुख चेहरा, सातत्याने क्रिकेट म्हटलं तर प्रथमतः त्यांच्या नक्कीच पाय वळतात क्रीडा नगरीकडे आणि आज ते उपस्थित आहेत. संघ मालक देखील त्यांचा संघ देखील टॉप 4 मध्ये दाखल झाला. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान त्यानंतर मी विनंती करेन सन्मान्य पांडुरंगजी पाटील साहेब त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करेन आपण या, कारण की आपण जर पाहिलं तर वॉटरमेलन आपण पाहतोय त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलंय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कलिंगड ते नक्कीच देण्यात आलंय. तर मी विनंती करेन त्यांना की आपण देखील या. मी विनंती करेन संदीपजी लिंबोरे आपण या आपल्या शुभाचे त्याचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. आयोजन कमिटी यांच्या वतीनं त्यांचं देखील आपण पाहतो यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. पांडुरंगजी पाटील साहेब सातत्याने क्रिकेट रसिक आहेत आणि एक प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व पांडुरंगजी पाटील साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. संदीपजी लिंबोरे साहेब, अमोलजी मोरे यांच्या शुभाचे आपण पाहतोय यथोचित मान सन्मान. मायची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेचे गोड आठवण मोमेंट देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. धन्यवाद, थँक्यू सो मच. जाऊया चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. ओ टू क्रिकेट, बॅक टू क्रिकेट. दुसरं सत्र चालू झाले. तब्बल 80 धावांचं लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 80चं टार्गेट सेट केलं. येणारे 30 बॉल आणि 80 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य दिवेकरला आपण पाहतो आणि नॉन स्ट्राईक इनला बॅटिंग करत असताना ओमकार डांगे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला मयूर दिवेकर. येस मॅच ऑन. दुसरं सत्र चालू झालंय. मयूर दिवेकर बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग करत असताना अजिंक्य दिवेकर. बेस्ट वर्सेस बेस्ट पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. बसून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना
षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे ओव्हर नंबर 1. काय बॅटिंग केली आहे, लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले मयूर दिवेकर याच्या माध्यमातून. मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठे टुर्नामेंट हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय खेळत असतात आणि आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतो त्याचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. पूर्णपणे अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा यावेळेस क्लोज कॉल होता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देवांश देखील ही मॅच पाहतोय. पूर्णपणे दोन्ही भावांमध्ये ही मॅच चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. एका बाजूला आदेश प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला अथर्व टायगर्स ही मॅच आहे. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल. शांत संयमीचा खेळ चालू आहे. शांत संत गती पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना अजिंक्य स्ट्राइक एंडला यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. यावेळी शांत बसायला मी काय संत नाहीये. अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी काय आदेश प्रतिष्ठानचा संत नाही. आलेला हा चौकार 4. कमबॅक करत असताना ओहो यावेळी दंडी गुल बडे मिया तो बडे मिया छोटे मिया तो सुभान अल्लाह. ठोक डीजे. दंडी गुल केली आहे छोट्या भावाने मोठ्या भावाची. काय गोलंदाजी आज मात्र एक वेगळ्या ऊर्जेने. नक्कीच महेंद्र साहेब मी म्हणेन काय खाल्लं आज मयूरने. बॅटिंग असेल बॉलिंग असेल लाजवाब कामगिरी करतोय. लाजवाब बॅटल पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर आहे, शिट्ट्यांचा गजर आहे, कारण की मॅच फार महत्वाची आहे. एक चांगला बॅटल जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करत असताना आदेश प्रतिष्ठान आणि त्यासमोर फाईट करेल सानवी 11 योगीजी पुंडे साहेब यांचा संघ, तर एका बाजूला विकासभाई पाल यांचा संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण सज्ज व्हायचंय. बॉल यार. नेक्स्ट बॉल जीवन भोईर आले. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट जीवन भोईर. बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. आणि एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे धुरा सांभाळण्यासाठी शिरगावचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये प्रेम पेंडुलकर स्ट्राइक इनला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगात तो 6 असे ब्रीद वाक्य. ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार सज्ज आहे. ओहो पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करायचा होता बॅकवर्ड रिजन मध्ये, परंतु यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल आलाय. वाईट बॉल पंच सांगत असताना पूर्णपणे पंचाचे दोन्ही आज समांतर आहेत. फ्लाइट मोड ऑन झालाय पंचांच्या माध्यमातून आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आजचा दुसरा दिवस महत्वपूर्ण दिवस आहे. मॅचेस भरपूर आपल्याला चांगल्या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. एक्झिबिशन मॅच आजच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार. एका बाजूला बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. यस एक्झिबिशन मॅच मी म्हटल्याप्रमाणे जरूर पाहायला मिळणार. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस बदलापुरातील कार्यरत असलेले पोलीस इथे मात्र उपस्थित होतील आणि त्याच दरम्यान त्यासमोर फाईट करेल 40+ शिरगाव संघ इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. एक चांगलं बॅटल एक्झिबिशन मॅच आहे. त्या एक्झिबिशन मॅचसाठी देखील आकर्षक चषक आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. 5 ऑन बोर्ड. षटक क्रमांक
पहिलं कंप्लीट झालं. मयूर दिवेकर आपण पाहिलं काय गोलंदाजी पाहायला मिळाले. 2 विकेट त्यांनी संपादित केल्या. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती रोशन अंबवलेला आपण पाहतोय. येस डीजे मास्टर आपण देखील त्यांच्या संगीतनी रेडी राहायचंय कारण की बॉलिंग ट्रॅकवरती रोशन आलेत आणि रोशनचं एक टोकन नेम आहे ते तुम्हाला डीजेच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळेल. आणि जर रोशनसाठी संधी आली आहे विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज संदीपजी लिंबोरे यांच्या वतीने तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडला ओमकार डांगेला आपण पाहतोय. हार्ड हिटर बॅटर म्हणून जी ओळख आहे. दोन्ही आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर बॅटर आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन. पहिला बॉल यावेळेस आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक एंडला आता मात्र प्रेम पेंडुलकरला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रेम पेंडुलकर. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन अंबावले. काय घडेल या मॅच मध्ये कोण जिंकेला सामना. 80 धावांचा तब्बल लक्ष्य आहे. 80 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. रोशन अंबावले बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल तयार. सुंदर यावेळेस टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलेला बॉल. काय गोलंदाजी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. तीच सरार गोलंदाजी आहे म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज आहे परंतु गतीमध्ये मिश्रण करत असताना डॉट बॉल आलाय. प्रेम पेंडुलकरला पूर्णपणे करावं लागेल बॅटिंग. हार्ड हिटर बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे मयूरने केली होती त्याचप्रमाणे बॅटिंग आता मात्र प्रेमला देखील करावी लागेल. बॉल या नेक्स्ट बॉल. ओहो स्लोवर डिलिव्हरी पूर्णपणे मी तर म्हणेन प्रेमच्या पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम करतोय की काय. यावेळेस आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणावं लागेल यावेळेस गोलंदाजाला. काय गोलंदाजी करतोय. पूर्णपणे माइंडसेट क्लिअर आहे की स्लोवर बॉल त्याला देखील माहिती आहे वीक पॉइंट आहे बॅटरचं. हो यावेळेस देखील आपण पाहतोय इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडंसं यावेळी चेहऱ्यावरती नाराजगी आपल्याला जरूर पाहायला मिळते विकासबाई पाल यांच्या माध्यमातून कारण की यांचा संघ आहे आणि यांनी बांधलेला हा संघ पाहायला मिळतोय. आणि जर विचार केला ओमकार डांगे आता मात्र बॅटिंग करतोय. त्यांचे जिवलग मित्र आहेत विकासभाई पाल यांचे कारण की ओहो यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साइडला आणि यावेळी बॅट मधून आलेला हा ओमकार डांगेच्या क्लासिकल चौकार 4. दिवस आहे. बरेचसे पाहुणे प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतील कारण की शिरगावकरांची लीग आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट रोशन. ओहो यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत आता फिल्डर जज करतात आणि चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. जेल ड्रॉप. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य अनिलजी सुरवळ साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिलजी सुरुवात साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय अनिलजी सुरुवात साहेब यांचं इथे आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. वेलकम साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. प्रेम वॉटर सप्लाय चे प्रॉपरायटर इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा सातत्याने पाठबळ त्यांचं देखील असतं. बरेचसे मदत त्यांची देखील असते सातत्याने. जर क्रिकेट म्हटलं तर आवडतीचा खेळ आहे साहेबांच्या आणि ते उपस्थित झालेत. येस ओ टू मॅच. नेक्स्ट बॉल. मयूर बॉलिंग ट्रॅकवरती कवचच्या दिशेने फटका खेळलेत. एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात.
स्ट्राईक एंडला मयूर आपलं स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नक्कीच ओमकार आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुरुष एकदा मयूर आहेत. त्यावेळेस ऑन साईडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होतात परंतु दुसरा धावाचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल होत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती ऑन गोईंग आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3. नेक्स्ट बॉल कवचच्या दिशेने फटका सजवला आहे. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धाव्याचं मानस आहे परंतु धाडस नाही आहे. ओमकार डांगे आणि प्रेम पेंडुलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. शांत संयमीचा खेळ चालू आहे. एका बाजूला ही मात्र मॅच झुकली की काय नक्की परेड असेल. त्यानंतर विकासभाई पाल चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय. सीमा पार आलेला हा षटकार, सिक्सर. बॉल तयार. मयूर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओहो, यावेळेस पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 80 रन्सचं टार्गेट सेट केलाय आणि त्यामध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. धावफलक पोहोचलाय 23 ऑन बोर्ड. होऊ शकतात, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चौकार आणि षटकारांशी डील करावी लागेल. बॉल तयार. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आहेत मिड विकेटला, बॉलला उचलतील, एकच धाव आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सचिनजी सूर्यवंशी साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस, आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. हे चला स्पीडअप करा, वेळ फार कमी मित्रांनो. बघा विनंती असेल वेळ घेऊ नका. बराच मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये जरूर कव्हर करायचे आहेत. 2 सेमीफायनल, एक फायनल आणि त्यानंतर एक एक्झिबिशन मॅच देखील ॲड झालेली आहे. तर त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस प्रशांत आलेत, कोच आहेत ते देखील. उत्कृष्ट दर्जाची कोचिंग त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते आणि बरेचसे खेळाडू त्यांच्या क्लबमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. जे घडलेले आहेत ते घडवण्याचं काम करतात. जसं मूर्तिकार मूर्तीला घडवतो तसंच खेळाडूंना हे कोच घडवत असतात आणि तेच कोच आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. एस बॉलर या लेफ्ट हँड बॉलर आहेत. पहिला बॉल यावेळेस फर्स्ट वीक गोलंदाजी पाहायला मिळते आणि व्हाईट बॉल पंच सांगत असताना पंच देखील आपण पाहतो यावेळेस चॅलेंज करतात गोलंदाजाला. याला टॉस केला जाईल. एका बाजूला सान्वी 11 आणि त्यासमोर फाईट करत असताना आदेश प्रतिष्ठान. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डेड बॉल आहे. चला कॅप्टन या सान्वी 11 कॅप्टन आपण त्वरित या. त्याच दरम्यान आदेश प्रतिष्ठान कॅप्टन चला या टॉससाठी. जीवन भोईर आणि योगीजी पुंडे आपला कॅप्टन पाठवा विनंती असेल. नक्कीच कोच साठी संधी आली. विकेट हॅट्रिक जर संपादित केली प्रशांतनी तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विघ्नेश अंबावले यांच्या वतीने. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतो. यावेळी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने दन 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 करत आलेला हा चौकार, 4. माध्यमातून आपण पाहतोय विना आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जीवन. बॅटल नाणेपैकी जिंकले टीम सान्वी 11 या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. डान्सिंग अंपायर आपण पाहतोय विष्णू शिंदे सर पूर्णपणे एंटरटेनमेंट करत असताना व्हाईट बॉल. एक आगळी वेगळी अदा आहे त्यांची. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. बोनस एकदा बॉल होत्या लेफ्ट हॅम ओर द विकेट. सुंदर का टप्पा आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर गेलाय. व्हाईट बॉल पंच देखील सांगत असताना हास्यमय वातावरण जरूर पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. नेक्स्ट बॉल. लाजवाब गोलंदाजी. आता चांगला टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षक चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते.
32 वरती धावफलक स्थिरावलाय. समीकरण पूर्णपणे उर्वरित आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यस आपण या नक्कीच विनंती असेल मनोजी भोसले साहेब. यस फलंदाज बाद असेल ओमकार डांगेला परतावं लागेल. चांगली बॅटिंग करत होता ओमकार देखील, परंतु आता मात्र कॅडो कक्षामध्ये दाखल होतोय फलंदाज ओमकार. बॅक टू डकआउट बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत उमेश. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आल्या पावली माघारी परतना असा मात्र उमेश सांगत असताना तू चल मैं आया असं समीकरण. फलंदाज बाद. की चेहऱ्यावरती आपण पाहतोय नाराजगी आहे जरा पाहायला जरूर मिळते अजिंक्य दिवेकर यांच्या. कारण की संघ मित्र म्हणून यावेळेस परास्ताच्या मार्गावरती थोडंसं टेन्शनचा माहोल आहे. कारण की क्रिकेट आहे मित्रांनो, हे क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सेलिब्रेशन होतोय एका बाजूला अथर्व टायगर तर दुसऱ्या बाजूला आदेश प्रतिष्ठान. यावेळी धोक्याची घंटा वाजली. क्षेत्ररक्षक आहेत जज करतात परंतु त्याच्या अवकेच्या बाहेर आता धमाका आलाय. यांच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर षटकार. चेहऱ्यावरती टेन्शनचा माहोल आहे. प्रश्नचिन्ह निर्माण आहे आता. कारण की अनिल काका आणि मनोहर काका त्यांचा संघ आहे. आदेश प्रतिष्ठान त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. विकासबाई पाल असतील, लकी परिडा, इम्रान शेख, ओमकार सुरवल यांचा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला देखील ओमकार सुरवल यांचा संघ आहे. कोणी जिंकलं कोणी हारलं काही फरक नाही, आपला संघ जिंकणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. कारण की एका बाजूला आपण पाहतो थोडंसं वाईट देखील वाटतं परंतु विजय देखील एक संघ होते त्यामुळे खुशी देखील आहे त्यांच्या मनामध्ये. हसू का रडू असे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हे इमोशन आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. सातत्याने म्हटलं जातं की इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट. आता देखील तेच पाहायला मिळतोय. कारण की एका बाजूला पाहतोय शुभम पवार हे देखील खुश आहेत, चेहऱ्यावरती स्माइल. कारण की अथर्व टायगर्सचा संघ त्यांना पाहायला मिळतोय. त्यांच्या बाजूनी पूर्णपणे आज मात्र विजयाच्या मार्गावरती आहे. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य अरुणजी तुकाराम सुरुवात देखील ही मॅच पाहत असतील. त्यांना देखील चेहऱ्यावरती आनंद असेल कारण की संघ आपण पाहतोय आता मात्र विजयाच्या उंबरट्यावरती आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली मी तर म्हणेन फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला जरूर पाहायला मिळते या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेस प्रेम पेंडुलकरला आपण पाहतोय पूर्णपणे आज मी तर म्हणेन थोडीशी यावेळेस स्लोअर बॅटिंग करत असताना. कारण की ज्या प्रकारे प्रेम पेंडुलकरला म्हटलं जातं लगा तो सिक्स. दर्शन पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. प्रदेशच्या माध्यमातून त्याचं देखील आगमन झालं. यावेळेस फटका लाचा बाबा क्षेत्ररक्षक आहेत, फटका फसलाय इथे मात्र फिल्डर हसलाय आणि बॅटर रुसलाय. फलंदाज बॅक टू डकआउट पाच. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धरमबाजी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल नेक्स्ट बॉल पाहायला मिळतोय. आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. गोलू बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे विजयाच्या उंबरट्यावरती. अथर्व टायगर्स हा संघ जरूर पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आणि सामना जिंकलाय टीम अथर्व टायगर्स या संघाने. सन्माननीय बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचा संघ, उपगाजी सुरवळ साहेब यांचा संघ, अथर्व सुरवळ यांचा संघ इथे मात्र जिंकलाय. आणि जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना 61 धावा कुठल्या आणि बॉलिंग करत असताना 2